हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? आता वगैरे एकदा दिवस चालू झालता, काय परमिशन वगैरे मागत होती. आज आपल्यासोबत एक मित्र होता, भावासारखा मित्र आहे आपला तो. म्हणलं चल खेळू, आपल्याला काय धुमाकूळ वाजवायची सगळीकडे, मराठी गेमर म्हणून आपलं नाव पंचक्रोशीत झालं पाहिजे. चालते चल भाऊ, तुला सगळ्याचे सगळे किल माझे तुझेच. म्हणले थांब जरा, आमची आधी परंपरा आम्हाला चालू होते, ह्याच्यात मोमेंट दाखवतो म्हटलं भाऊ, मोमेंट दाखवून ठेव. असं पण तू उतरलाच मारतो. म्हणलं भाऊ उगाच इथं तिचं पंचनामा करू नको, बस गप्प. हे होते आज आपली स्कॉट रॅन्डम नव्हती, एक जण आपलाच होता त्यातला. त्यानंतर हे सारखंच परमिशन मागत होतं. नंतर माईक बंद केला. म्हणलं बाई, आधी BGMI ठेका दिलेला आधी आपण पूर्ण केला पाहिजे. त्याचा ठेका पूर्ण करता करता आपण लँडिंग सुरू केली. म्हणलं ह्यावेळेस प्रो लेवलची लँडिंग करणारे भावांना तुम्हीच नीट उतरा, मी कसा का उतरा. जसं काही मी बोललेलो तसंच झालं. त्यांचं तर बरोबर लँडिंग होती, पण मी डायरेक्ट पुढच्या साईडला गेलो. पुढच्या साईडला ना काय, मग हे आतमध्ये जाणार होतं, दोघं जण घुसले. चालते पुढं गण दिसते घेऊ. नंतर फुष्टे प्यायला लागले मला, खाली मध्ये दिसते त्यातलं एक तर नॉक झालं, दुसऱ्याला एवढा डॅमेज होता ते एका गोळीचा होता फक्त. तो झोपलो, म्हटलं तरी नको मारायला. मग डायरेक्ट रश करून टाकला. त्याचं तर काय लक्ष नव्हतं, डायरेक्ट एकाच गोळीचा होता. तोपर्यंत आपले टीममेट फिनिश करायला लागले. तर तो खाली बांधा गेला एक. मला वाटलं आता मागणे जाऊन आपण मारावं, जसा काही मी विचार करत होतो. इथून फुट यायला लागले आणि तो गपचूप तिथं थांबलेला. मी गपचूप धप्पा दिला, त्याला फिनिश करून टाकला. आपले झालेच इथं 3 किल आपलेच होते. आपले टीममेट नुसतं गप्प बसलेलं मरत होते, नुसते मरत होते. म्हटलं बाई, परत एकदा पोस्ट व्हायला लागली, फायरिंग यायला लागली. मला वाटायला लागली भीती. आणि ह्याने पण मला स्कॅन पण केला. आता आपले लोकेशन पण दिसणार आहे, आपल्याला आतमध्ये जावं लागेल. मग पडदेशी इथनं मेडिकेट उचललं आणि गेलो आतमध्ये. आता मी नेलर मारतो जरासा, मारलं थोडंसं. नंतर म्हटलं आता बंद्यांवरती रश करण्याशिवाय आपल्याकडे काय पर्याय नाही आहे. त्यानंतर गन रिलोड मारली, म्हणजे मागच्या साईडने जावं. हे तर दोघं जणांचे फुष्टे प्यायला लागले मला. आणि हे एक्स रेकॉर्डरचा सारखं मला त्रास होतो, कधी पण कुठं पण असतं ते. म्हणून त्या चुकून टिपी झाला, त्यामुळे मग उचलली. त्यानंतर म्हणलं आता रश करायलाच लागणार, काही पण कुठल्याही परिस्थितीत. आपल्याकडे काही रिकॉल इव्हेंटचा. डायरेक्ट वरती गेलो आणि जो आतमध्ये गेला तर मला वाटलं नाही ना, आला बाहेर, संपला ना भाऊजी.